नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सहकार्याची फार मोठी परंपरा आहे। या बँकेचं नेतृत्व जलनायक शंकररावजी चव्हाण साहेबांनी केलं। माननीय पद्मश्री शामरावजी कदम साहेबांनी 20-25 वर्ष या बँकेचं नेतृत्व केलं। आज या बँकेला सांगायला मला अतिशय आनंद आहे। ही बँक तोट्यामध्ये होती, ती आज नफ्यामध्ये आलेली आहे। ही बँक अडचणीमध्ये आलेली होती। त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री स्वर्गीय विलासरावजी देशमुख होते आणि अशोकरावजी पालकमंत्री होते। त्यांनी विशेष बाब म्हणून महाराष्ट्र शासनाचे 100 कोटी रुपये या बँकेला त्यावेळेस दिले, म्हणून ही बँक अडचणीतून बाहेर पडली। या बँकेला गेल्या 2-2.5 वर्षामध्ये स्वर्गीय अजितदादा पवार यांनी देखील मोठ्या प्रमाणात शासनाची जी आम्हाला मदत पाहिजे ती मदत अजितदादांनी केली आणि आज नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तोट्यातून नफ्यात आलेली आहे। या वर्षीचा ढोबळ नफा हा 53,75,00,000 रुपये आहे आणि आम्ही गेल्या 2-2.5 वर्षापूर्वी मी या बँकेचा चेअरमन झालो। सगळ्याच्या सहकार्यातून आता या बँकेमध्ये आपण विविध योजना सुरू केलेल्या आहेत। ट्रॅक्टर कर्ज आपण वाटप करतोय, गोल्ड लोन आम्ही देतोय, घर बांधकामासाठी आम्ही कर्ज देतोय आणि मोठ्या संख्येनं आपण शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा केलेला आहे। मला सांगायला अतिशय आनंद आहे। शेतकऱ्यांचा विश्वास आता या बँकेवर वाढलेला आहे आणि मला चेअरमन म्हणून संधी दिल्यानंतर ह्या बँकेला मी तोट्यातून नफ्यात आणू शकलो याचं मला अतिशय समाधान आहे। माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, येणाऱ्या 24 तारखेला भोकर शाखेचं लोकार्पण सोहळा आहे आणि 25ला बिलोली शाखेचं लोकार्पण सोहळा आहे। आज आम्ही 3 नवीन शाखेच्या इमारती नायगाव, बिलोली आणि भोकर बांधतोय आम्ही। माझी आपल्या सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला उपस्थित राहावं। जय हिंद, जय महाराष्ट्र।